विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण कुठं प्रश्न, रांगेतील स्थान, स्वाध्याय 9.1 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा. बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत. एकूण 35 पुरुष या रांगेत उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? आता एकूण किती लोक उभे आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय माहीत असणे गरजेचं आहे? एकूण पुरुष किती आणि एकूण महिला किती, आणि दोघांची मिळून बेरीज केली असता आपल्याला काय मिळेल? एकूण किती लोक उभे आहेत ते मिळेल. आपल्याला पुरुष किती आहेत उभे आहेत माहीत आहे, 35 पुरुष आहेत, आणि त्यावरून आपल्याला स्त्रियांची संख्या काढता येईल. स्त्रियांची संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? त्यांनी सांगितले आपल्याला रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत. म्हणजे आपल्याला महिलांची संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 35 भागिले 5, 5 7 35. म्हणजे किती महिला असतील? 7 महिला असतील. महिला किती झाल्या? 7. पुरुष किती? 35. या दोघांची बेरीज एकूण लोक काढण्यासाठी काय करावं लागेल? 35 अधिक 7. 35 अधिक 7 किती येते? 42. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर. एकूण किती लोक उभे आहेत? 42 लोक उभे आहेत. प्रश्न दुसरा बघा. एका बागेमध्ये झाडाच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 16 झाडे असल्यास बागेत एकूण किती झाडे आहेत? इथं आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे एका रांगेत किती दिलेत? प्रत्येक रांगेत 16 झाडं दिलेत, म्हणजे 16च रांगा असल्या पाहिजेत. मग एकूण किती काढण्यासाठी, एकूण झाडे किती काढण्यासाठी काय करावं लागेल? 16 गुणिले 16 गुणाकार करावे लागेल. 16 गुणिले 16 किती येते? म्हणजे 16चा वर्ग. 16 गुणिले 16 किती? 256. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. म्हणजे बागेत एकूण किती झाडे? एकूण झाडे 256. प्रश्न तिसरा बघा. एका रांगेत अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. तर अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या असतील? आता बघा, समजा ही रांग आहे. या रांगेत काय? अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या आहे. तर समजा अमोल आहे रांगेत. अमोलच्या मागे 11व्या स्थानावर असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15 आहे. अमोलच्या मागे 11व्या स्थानावर समजा इथं मीरा आहे. अमोलच्या मागे 11व्या स्थानावर म्हणजे यांच्यामध्ये दरम्यान किती मुलं असणार आहेत? 10 मुलं असणार आहेत. 10 आणि हिचा क्रमांक कितवा? 11वा. 11व्या स्थानावर मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. म्हणजे हे 10 आणि 1 11. 11 मुलं सोडून वर किती मुलं असणार आहेत? 15व्या स्थानावर म्हटल्यावर 15 वजा 11 किती येते? 4. म्हणजे वरती किती मुलं असणार आहेत? 4 मुलं असणार आहे. इथं अमोल 1 आणि पुढं त्याच्यावरती 3 मुलं. 1 2 3 असलेले सुरुवातीच्या स्थानावर असलेली व्यक्ती त्याच्या दरम्यान किती मुलं? सुरुवातीच्या स्थानाला म्हणजे ह्या 1 नंबरचा मुलगा आणि ह्या अमोल यांच्यामध्ये किती मुलं येतात? मग 2 मुलं येतात. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न चौथा बघा. एका हजेरी पत्रकावर हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा आणि अजयचा 20वा आहे. हेमा आणि अजय यांच्या दरम्यान 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. तर हजेरी पत्रकावर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल? आता आपल्याला हजेरी पत्रकावरील मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक काढण्यासाठी काय करावं लागेल? हजेरी पत्रकावर एकूण विद्यार्थी किती आहेत ते काढावे लागेल. आता बघा, सुरुवातीपासून 9वा हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा म्हणजे एकूण आपण काढू विद्यार्थी. हेमाचा कितवा आहे? 9वा आणि अजयचा 20वा आहे. इथं शेवटून लिहायचं राहिलं. अजयचा शेवटून 20वा आहे आणि हेमाच्या आणि अजयच्यामध्ये 20 किती मुलं आहेत? 22 मुलं आहेत. म्हणजे हेमाचा कितवा? 9वा अधिक त्यांच्या दरम्यानची 22 मुलं अधिक त्याचा शेवटून 20वा म्हणजे मागे 20 मुलं. असे एकूण मुलं किती येतील? 9 आणि 22 31. 31 आणि 20 51. एकूण मुलं किती येतील? 51. आता आपल्याला मध्यभागीचा क्रमांक काढण्यासाठी काय करावं लागेल? 51 मधला एक मध्यभागी ठेवून इकडे निम्मे मधील आहे. इथला मधला 1 काढण्यासाठी इथल्या 51 मधला 1 मध्ये आणि इकडं 25 असतील. इकडं 25 आणि 25 आणि मधला 1
25 25 50 आणि मधला एक 51वा. तर पण त्या मधल्याचा क्रमांक किती आहे? ते 25 अधिक 1 26वा येते, 26वा. त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा बरोबर. किंवा जर आपल्याला मधला क्रमांक काढायचा असेल तर काय करायचं? जेवढे एकूण विद्यार्थी आहेत, एकूण संख्या, त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. किती आलं? 52. भागिले 2 करायचं. भागिले 2 किती येते? 51 भागिले 2 26, म्हणजे 26वा क्रमांक. प्रश्न 5वा बघा. एका रांगेत राम आणि श्याम यांच्या दरम्यान 10 जण उभे आहेत. श्याम रांगेच्या एका टोकाकडून 12व्या स्थानावर आहे, तर राम रांगेत कोणत्या स्थानावर उभा आहे? बघा, राम आणि श्याम यांच्या दरम्यान 10 जण मुले उभे आहेत. पण आपल्याला श्याम हा एका टोकाकडून म्हटले, पण कुठल्या टोकाकडून? डाव्या टोकाकडून का उजव्या टोकाकडून सांगितलेलं नाही. त्यामुळे याचे उत्तर आपल्याला 2 प्रकारे काढता येते. आता बघा, समजा उभी लाईन करा किंवा आडवी लाईन आपण करूयात. आता बघा, समजा इथं राम आहे आणि समजा इथं इथं सुरुवातीला राम आहे. यांच्यामध्ये याच्या दोघांच्यामध्ये किती मुलं आहेत? 10 जण मुलं आहेत. आणि इकडं 11वा कोण? मग श्याम. श्यामचा जर उजव्या टोकाकडून जर उजवीकडून उजवीकडून जर 12वा क्रमांक असेल, तर याच्या इकडं किती मुलं असतील? 11 मुलं असतील. आणि श्याम एक 12वा. म्हणजे रांगेतील एकूण मुले किती होतील बघा. म्हणजे रामचा इकडून उजव्या साईडनं क्रमांक किती येतोय बघा. हे 11, हा श्याम 1 12, आणि हे 11, श्याम 1 आणि हे 10. 11 ने 1 12, 12 आणि 10 22. आणि रामचा कितवा क्रमांक येतोय मग? 23वा. 22 अधिक राम, म्हणजे रामचा क्रमांक कितवा येते? 23वा. आता जर समजा आपण दुसरी लाईन डावीकडून पकडलं बघा. आता इथं राम आहे, त्यांच्यामध्ये 10 मुलं. श्यामचा क्रमांक जर इकडून 12वा जर धरलं, तर काय ते होते? हा राम 1, हे मध्ये 10 मुलं, रामन 1, 10 मुलं किती झाले? 11. म्हणजे त्याचा क्रमांक किती येते? श्यामचा 12वा. ह्या टोकाकडून 12, म्हणजे किती मुलं झाली? रामचा ह्या क्रमांक, हे टोटल मुलं किती झाली? 10 आणि 1 11 आणि ह्या 12 मुलं होतात. पण रामचा इकडून कितव्या क्रमांकावर येते? पहिल्या क्रमांकावर येते. म्हणजे एका वेळेस पहिल्या क्रमांकावर आणि एका वेळेस 23व्या क्रमांक, पहिल्या आणि 23वा, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर येते. प्रश्न 6 बघा. एका रांगेत अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहेत. विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा असेल, तर रांगेत किती मुले उभी आहेत? आता याच्यामध्ये अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले आहेत, पण विल्सन अनिलच्या पुढे आहे का मागे आहे हे सांगितलेलं नाही. त्यामुळे याचं उत्तर हे 2 प्रकारे मिळतं बघा. आता समजा हे रांग आहे, याच्यामध्ये अनिल 13व्या स्थानावर आहे. इथं समजा अनिल आहे 13व्या स्थानावर म्हटल्यावर वरती किती मुलं? 12. आणि अनिलचा क्रमांक कितवा? 13वा. आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुलं, म्हणजे इथं 5 मुलं आहेत. 1 2 3 4 आणि 5. आणि विल्सन किती आहे? किती नंबरला आहे? 5 मुले आणि 6व्या नंबरला इथं विल्सन आहे. आणि तो रांगेच्या कुठले मध्यभागी आहे, म्हणजे जेवढी मुलं त्याच्यावरती आहेत तेवढेच मुलं खाली पण आहेत. आता 12, हा अनिल 1 13 आणि इथले 5 बघा. 12 अधिक 1 अधिक 5, 12 आणि 1 13, 13 आणि 5 18, 18 म्हणजे खाली पण 18, म्हणजे लाईन एकूण किती रांगेची झाली? एकूण किती मुलाचे झाले? हा 18, विल्सन 1, आणि खालच्या बाजूला मध्यभागी विल्सन आहे म्हटल्यावर खाली पण तेवढीच मुलं असतील. 18 आणि 18 36 आणि 1 37. आता हे झालं विल्सन जर काय असेल तर त्याच्या मागे असेल तर. आता जर विल्सन त्याच्या पुढे असेल तर, आता हा लाईन आहे, इथं अनिल 13व्या क्रमांकावर, इथं समजा अनिल 13वा क्रमांक. आणि तो जर विल्सन जर आता अनिलच्या मागे होता, अनिलच्या पुढे असेल तर इथं 5 मुलं, 1 2 3 4 5, आणि अनिल इथं 6व्या क्रमांकावर विल्सन. अनिलचा क्रमांक कितवा इथं? 13व्या क्रमांकावर, म्हणजे वरती किती मुलं झाली? 12 मुलं झाली. 12 मधले हे किती गेले? 1 2 3 4 5 6 गेले. 6 गेले वरती, आणि किती राहिले? 6 राहिले. 1 2 3 4 5 आणि 6.
5 झाले, इथे 6. म्हणजे विल्सनच्या वरती किती मुलं आहेत? 6 आणि विल्सनच्या खाली 6, म्हणजे विल्सन बरोबर मध्यभागी झाला. म्हणजे एकूण किती मुलं झाली? 6 अधिक विल्सन 1, 7 अधिक विल्सनच्या खाली हे 5 आणि 1 6, म्हणजे 6. 6 आणि 6 12 आणि 13. म्हणजे रांगेत एकूण मुलं किती? 13 आणि 37. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 7 बघा. रेल्वे तिकिटासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या रांगेत माधव पुढे 22 व्यक्ती आणि मागे 12 व्यक्ती उभ्या आहेत. या रांगेत 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोणत्या स्थानावर असेल? आपल्याला सुरुवातीला एकूण रांगेत असणाऱ्या व्यक्ती किती काढाव्या लागतील. आता माधवच्या पुढे असलेल्या व्यक्ती किती आहेत? तर समजा हे लाईन आहे. माधवच्या पुढे असलेले व्यक्ती इथं समजा माधव आहे. पुढे त्याच्या 22 व्यक्ती येते. माधव एक 23वा आणि त्याच्या मागे 12 व्यक्ती येते. म्हणजे एकूण रांगेत व्यक्ती किती? 22 अधिक 1 माधव 1 आणि 12. एकूण किती झाले? 22 आणि 1 23. 23 आणि 12 35. आता बघा त्याने काय सांगितलं, तर रांगेत 17व्या स्थानी उभे असलेले व्यक्ती मागून कुठले स्थान? रांगेत 17व्या स्थानी म्हणजेच 35मधून 17 गेले किती? 35 वजा 17. 35मधून 17 घातले तर आपल्याला त्याच्या मागे असणारे व्यक्ती मिळतील. किती? 35. 15तून 7 गेले किती राहिले? 8. 2 मध्ये 18. 18 व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा म्हणजे त्या स्थानावर उभे असलेली व्यक्ती मागून कितव्या स्थानावर असेल? मागे 18 म्हणजे त्या व्यक्तीचा क्रमांक 19वा. म्हणजे बघा आता ही लाईन आहे, याच्यामध्ये ती व्यक्ती पुढून कितव्या 17व्या स्थानावर आहे. इथं 17व्या स्थानावर आहे. इथं व्यक्ती इथं 17व्या स्थानावर, म्हणजे त्याच्या पुढे 16 व्यक्ती. 15 एकूण व्यक्तींची संख्या किती रांगेतली? 35 आहे. म्हणजे मागे किती राहिल्या? इकडं 18 व्यक्ती राहिल्या. म्हणजे त्या व्यक्तीचा क्रमांक किती आहे? तो 18. इकडच्या 18 आणि त्याचा क्रमांक 19वा. प्रश्न 8 बघा. रोषणाईसाठी रंगीत दिव्यांच्या माळेमध्ये 42 दिवे विशिष्ट क्रमाने लावलेले आहेत. प्रत्येक निळ्या रंगाच्या दिव्याच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे व डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे लावलेले आहेत. तर 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा असेल? आता बघा समजा ही माळ आहे, त्याच्यामध्ये काय निळ्या रंगाच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे. आता समजा इथं निळा रंग आहे, ह्या निळ्या रंगाच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे, तांबडा 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 आणि डावीकडे 2 हिरव्या रंगाचे. इकडे हिरव्या रंगाचे 2, हिरवा, इथं हिरवा रंगाचा. त्यानंतर ही अशी मालिका संपल्यानंतर आणखी इथं निळा हिरवा हिरवा, त्यानंतर निळा तांबडा तांबडा अशी माळ तयार होते. तर 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा असेल? म्हणजे बघा 32व्या स्थानावर कुठलाही काढण्यासाठी काय होते? कितीची मालिका तयार होते? किती रंगाची? 1 2 3 4 5 6. 6 रंगाची. हे 6 संपल्यानंतर पुढचे 6, त्याच्या पुढचे 6 असे तयार होतात. 32व्या नंबरवर कुठला कलर येण्यासाठी काय करावं लागेल? 32ला 6ने भागावे लागतील आणि बाकी पूर्ण गेली तर तांबडा रंग आणि बाकी जर उरली तर कितव्या नंबरची बाकीमध्ये किती शिल्लक राहतात तेवढ्या क्रमांकावर जो रंग असेल तो रंगाचा दिवा त्या 32व्या नंबरवर असेल. तर 6 पंचे 30, बाकी किती उरली? 2. म्हणजे 2 नंबरचा कुठला दिवा? हिरवा दिवा. तर 32व्या क्रमांकावर कुठला दिवा असेल? हिरवा कलरचा दिवा असेल. प्रश्न 9 बघा. दोऱ्यांचे 12 तुकडे जोडून एक मोठा दोरा तयार केला तर एकूण किती गाठी मारावी लागतील? आता जर दोऱ्याचे 2 तुकडे जोडण्यासाठी किती गाठ मारावी लागते? 1 गाठ मारावी लागते. अशा आपल्याला किती करायचे? आता 3 तुकडे जोडले समजा. 3 तुकडे जोडण्यासाठी किती गाठी मारावी लागतात? 2 गाठी माराव्या लागतात. असे 12 तुकडे जोडायचे आहेत. किती गाठी माराव्या लागतील? 11 गाठी माराव्या लागतील. म्हणजे काय, जेवढे तुकडे आहेत त्याच्यापेक्षा एक गाठ ही 1ने कमी आहे. बघा आता समजा इथं 3 तुकडेला 2 गाठी. आता ही 4 तुकडे झाले. 1 2 3 4. 4 तुकडेला 3 गाठी. 5 तुकडे झाले. 5 तुकडेला 4 गाठी. तसे 12 तुकडेला 11 गाठी. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता बघा प्रश्न 10 बघा. एका दोऱ्यात 9 लाल पताका लावल्या व त्या पताकाच्या मागे दुप्पट पिवळ्या पताका लावल्या तर मध्यभागी असलेल्या पताकाचा क्रमांक किती असेल? किती क्रमांक आहे? 9 लाल पताका. समजा हा दोरा आहे, ते 9 लाल पताका लावल्यात इकडं
1 2 3 4 5 6 7 8 9. इथं 9 लाल पताका लावल्यात आणि त्याच्या दुप्पट 9च्या दुप्पट किती येतात? 9 2 18. 18 पिवळ्या पताका लावल्यात. इकडं 18 किती, इकडं किती पताका लावल्यात ह्या बाजूला? 18 पिवळ्या. म्हणजे एकूण पताका किती झाल्या? हे 9 अधिक 18 27 पताका झाल्या. एकूण 27 पताके. म्हणजे मध्यभागी असलेल्या पताकाचा क्रमांक कितवा? तेरे की तेर, ते 2 26 आणि मधली 1 27. आता इथं बघा, इथली 1 इकडं 13 असेल, इकडं 13 असेल आणि 13 आणि 13 आणि मधली 1 13 अधिक 1 अधिक 13 एकूण 27 झाले. म्हणजे मध्यभागी कितवा क्रमांकाचा आहे? 13 आणि 1 14वा. मध्यभागी असलेल्या पताकाचा क्रमांक 14वा. असं तर करायचं किंवा 27 अधिक 1 करायचं भागिले 2 करायचं. 27 1 28 भागिले 2 किती ते? बेके बे बेचोक 8 14वा. पर्याय क्रमांक 4 बरोबर. अशा प्रकारे 1 ते 10 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.